नमस्कार. आज मी तुम्हाला फणसाच्या पाऱ्याची भाजी दाखवणार. मी कशी बनवायची गावच्या पद्धतीत तशी मी आज बनवणार आहे. हे बघा, आता मी हे पारं कापून घेणार आहे. त्याच्यासाठी चिक पडेल ना, त्याचा खाली पेपर घेतला, ही प्लास्टिकची पिशवी घेतली, चिक लागू नये म्हणून. हे बघा, असं आता कापून सोलून घेणार. कापून सोलून नंतर पुढचा इकडून असं कापायचं. गावचं आहे पारे, इथलं नाही. अजून छोटं आहे पार, मोठं नाही झाले. हीच भाजी चांगली लागते ना? हां, याचीच भाजी खायला चांगली, फडफडीत होते. मोठं झालं ना म्हणजे चिकट होते, अशा पाती मोठ्या होतात ना, आणि चव पण कमी होते. हां, असे मीडियम साईजच आहे. ही भाजी चवीला चांगली खायला. हे बघा, आता ही अशी सोलून घ्यायची पुढे. हे दाबता येत नाही, काढून टाकायचं पुढे. दाबतं काढून ही मधली पाव काढायची. अशी हे बघा, ही एवढीच भाजीसाठी हे काढून घ्यायचं असं सोलून. त्या सगळा आता सोलून घेतो मी. हर्षीला आहे आमचा मदत करायला. हे बघा, फणसाचा पारा सोलून झाला आहे. हे आता कुकरला 4 शिट्या करून घ्यायच्या. त्यात पाणी टाकायचं, मीठ टाकायचं थोडं, त्याच्या शिट्या करायच्या. आणि नंतर भाजी बनवायची. हे बघा, अर्धा तांब्या पाणी ओतायचं, एवढं जास्त नको पाणी. आणि ह्याला मीठ टाकायचं उकडायसाठी. हे बघा, 1 चमचा मीठ टाकलं. आता चांगल्या 4 शिट्या करून घ्यायच्या. हे बघा, पारा मी आता शिजसा ठेवला आहे ना सोलून फणसाचा. त्यासाठी एक चटणी तयार करायची आपल्याला. ही कसली? तिळाची. हे काळं तीळ. हे बघा, हे चटणीचं साहित्य तुम्हाला दाखवते मी काय काय आहे ते. काय घ्यायचं, भाजून घ्यायचं आहे. हे बघा, तीळ आपलं कसे तडतडले. आता कलर थोडा बदलला, आता काढून घ्यायचं आहे. भाजले. 100 ग्राम तीळ आहे ते. हे सुकं खोबरं, अर्धी वाटी खोबरं घेतलं आहे किसून. हे लसणीच्या 10-12 पाकळ्या, आपण त्यातच भाजून घ्यायच्या थोड्या थोड्या. हलकं भाजायचं खोबरं पण. हे बघा, असा कलर बदलेपर्यंत खोबरं हलकं भाजून घ्यायचं. भाजलं. हे बघा, 1-2 चमचे धणे घ्यायचे. हे पण भाजून घ्यायचं आपल्याला. भाजले.
आता हे खोबरं भाजून घेतलं, धणे भाजून घेतलं, तीळ भाजून घेतलं, लसूण भाजून घेतली. आता त्याच्यासाठी मी मिरची नाही याच्यात वापरत आहे. तुम्ही मिरची वापरू शकता, बेटकी मिरची. आम्ही मसाला वापरणार आहे. नेहमीच आमचा घरचा घरगुती मसाला आहे ना. तर हे बघा, हे 2 चमचे एवढा मसाला वापरायचा. तर मीठ, हे मीठ आपल्याला पाहिजे तेवढं घ्यायचं. हे आता सगळं मिक्सरला लावून घ्या. रसाची बायसाठी तेलकूट तयार केलं ते वाटून घ्यायचं. हे बघा, भाजी उकडून घेतली आपण ना. ते भाजी थोडंसं पाणी असं इथे पिळून काढायचं. हे असं हे बघा, भाजी आपण ही बारीक करून घेऊया अशी मॅश. याला तेलकूट लागेल चांगलं. असे करून घेतले की आता आपण ते हाताने घेऊया अशी बारीक करून. अशी एकदम बारीक झाली ना, त्याला ते तेलकूट लागेल चांगलं. हे बघा, तेलकूट वाटलं ते. हे भाजीला आपल्याला हवं तेवढं लावायचं आहे. फोडण्यासाठी तेल, कांदा, तेलकुटात मीठ टाकलं आहे पुरं. मीठ, आपला भाजला लागला समजा, त्याची भाजी टाकायची.
तासासाठी झाकण ठेवायचं. बघा आपल्या फणसाच्या पाऱ्याची भाजी तयार झाली. तिलकुटावून गावच्यासारखी मी बनवली. अशी गावी बनवायचो आम्ही. तुम्ही अशी भाजी बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा. भाजी आवडली, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.